ॲक्च्युली काय आहे, गेली अनेक वर्ष परदेशात शिक्षण म्हणजे हमखास करिअर सेटलमेंट हा एक फॉर्म्युलाच बनला होता. नेक्स्ट जनरेशन याकडे बघतीये, पण अनेकदा आत्ताच दिसायला लागलं की गेल्या 4-5 वर्षात जी लोकं गेली आहेत, त्यांना ऑलरेडी जॉब लॉसेस फेस करायला लागलेत किंवा अनसर्टन फ्युचर फेस करायला लागलं आहे. आता कर्ज सहजरित्या उपलब्ध आहे म्हणून ते घेतलंही जातं. पण हे जेव्हा सगळ्या कॉस्ट बघितल्यानंतर लक्षात येतं की कदाचित आपला प्लॅन बी रेडीच नाही. सो हा दीर्घकालीन इम्पॅक्ट करणारा एक मोठा फायनान्शियल डिसिजन आहे, जो कदाचित तुमच्या घरापेक्षाही मोठा आहे. कारण उच्च शिक्षणाला जाणारा मुलगा हाच वयाच्या 21-22शीत आहे. सो त्याला आर्थिक नियोजन हे कळलंच पाहिजे. समजा एआय जर का त्या जॉबला किंवा त्या स्पेसिफिक एज्युकेशनला रिप्लेस करू शकत असेल पुढच्या 10-15 वर्षात, तर अशामध्ये हेवी गुंतवणूक करणं नक्की टाळलं पाहिजे. म्हणजे मी स्पष्ट सांगेन की इथे कुठेही अनसर्टनिटी वाटत असेल, तर सध्याच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये अशी मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मी म्हणेन की सल्ला देईन की त्याबद्दल थोडं थांबावं. अमेरिकेतच जायचा हट्ट कशासाठी? कदाचित त्याच क्वालिटीचं एज्युकेशन तुम्हाला दुसऱ्या देशांमध्ये मिळत असेल. मी सांगेन फॅमिलीच्या नेटवर्कच्या 20% पेक्षा जास्त ते कर्ज नसावं, जर का तुम्ही आयडियली करू शकलात तर. सो चेकलिस्टमध्ये पहिलं कोर्स कोणता आणि देश कोणता आणि त्यासाठी येणारा खर्च याची पूर्ण माहिती पालकांनी पहिल्यांदाच घ्यावी. 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत मायदेशी शिकायचं आणि मग उच्च शिक्षणासाठी फॉरेनमध्ये जायचं, हा आत्तापर्यंतचा एकदम सेट ट्रेंड झालेला आहे गेल्या 2-3 दशकांमधला. आणि मग परदेशी गेलं की तिथे शिकता शिकता नोकरी करायची आणि जमलं तर त्यानंतरही तिथेच सेटल व्हायचं. पण गेल्या काही वर्षात, विशेषतः गेल्या वर्षभरातच गणितं झपाट्यानं बदलताना दिसत आहेत का? म्हणजे ट्रम्प महाशयांनी घेतलेल्या नवीन निर्णयांमुळे अनेकांना आता मायदेशी परतावे लागत आहे का? युरोपमध्ये पण म्हणजे विशेषतः इंग्लंडमध्येही फारशी स्वागतार्ह स्थिती उरलेली नाही आहे का? ऑस्ट्रेलियामध्ये पण मध्यंतरी तिथल्या लोकांनी निदर्शनं केली की बाहेरच्या लोकांनी, विशेषतः भारतीय खूप येत आहेत. तर या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर परदेशी शिक्षणाकडेच एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन लोन, म्हणजे लोन घेऊन परदेशी शिकायला जायचं, हा एक खूप मोठा ट्रॅप ठरतोय का? या सगळ्या विषयी या भागात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. एपिसोड महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बग्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बग्सचे फाउंडर CA विपुल शहा. नमस्कार विपुल, मनापासून स्वागत आहे. मला वाटतं तुझं स्वतःचं शिक्षण सगळं मायदेशीच झालेलं आहे का? तू परदेशी गेलेला शिकायला? नाही, माझं शिक्षण झालं आहे सगळं मायदेशी, पण परदेशातल्या काही डिग्रीज म्हणजे CFA म्हणून कोर्स आहे, चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट. त्याचा हेड ऑफिस US ला आहे, CFA इन्स्टिट्यूटचं. आणि FRM म्हणून पण एक कोर्स आहे, जे ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स, त्यांच्यातर्फे ही एक्झाम कंडक्ट केली जाते. त्या 2 परीक्षा मी भारतातून दिल्या आहेत आणि पास झालो आहे नशिबाने. सो नक्कीच परदेशात जायला नाही लागलं, पण येस काही डिग्रीज त्यातल्या घेतलेल्या आहेत. बरं, तर गेल्या वर्षभरातली जर सिच्युएशन बघितली की जी खूपच व्होलटाईल अशी दिसते आपल्याला आणि बाकी सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच एज्युकेशन सेक्टरवरही थेट परिणाम होतोय असं दिसतंय, तर हे गणित नेमकं काय बदलताना दिसतंय तुला? ॲक्च्युली काय आहे, गेली अनेक वर्ष परदेशात शिक्षण म्हणजे हमखास करिअर सेटलमेंट हा एक फॉर्म्युलाच बनला होता. आणि आता मात्र याच्यात 3 महत्त्वाचे बदल झालेत. पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे सर्व देशांचा वर्क व्हिसा परमिट्स आणि इमिग्रेशन पॉलिसीज या स्ट्रिंजंट होत चालल्या आहेत. त्याला अनेक कारणं असतील, मी त्यात फार खोलात जात नाही, पण एक मेजर आहे ग्लोबलायझेशनच्या ऐवजी लोकलायझेशनकडे कुठंतरी किंवा लुकिंग आउटसाईड त्याच्याऐवजी लुकिंग इनसाईडकडे पॉलिसीज सगळ्या देशांच्या बदलत चाललेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एज्युकेशन कॉस्ट किंवा फीज ह्या प्रचंड वाढत चालल्या आहेत, ज्या इन्कमच्या तुलनेत जास्त ॲक्च्युली त्याच्यातला रेट ऑफ ॲप्रिसिएशन जास्त आहे. इंडियन्ससाठी करन्सी हा एक मेजर फॅक्टर झाला आहे. म्हणजे मी त्या फीजमध्ये करन्सी डेप्रिसिएशन म्हणजे INR डेप्रिसिएशन इज ऑल्सो हिटिंग बिग टाईम, म्हणजे त्याचाही मेजर त्रास आपल्याला होतो आहे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, AIमुळे जी अनिश्चितता आली आहे की वर्क एन्व्हायरमेंटमध्ये सर्टन्टीज नाही, ही फक्त आपल्या इथेच नाही तर त्या देशांमध्ये पण आहे. त्यामुळे पर्यायाने तिथल्या देशांमध्ये पण ही भीती आहे की आहे ते जॉब सिक्युअर्ड राहतील की नाही. अशा वेळेस मग परदेशातील शिक्षण घेणाऱ्या लोकांना जर का त्यांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल US वाल्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की इंडियन्स इथे येऊन
शिकून आपले जॉब्स घेतात. सो त्यामुळे त्यांचा होणारा प्रचंड विरोध, ह्या गोष्टीमुळे ही गणितं बदलत चालली आहेत. आणि ह्याचं फारसं कन्सिडरेशन घेताना आत्तापर्यंत दुर्दैवाने पालक किंवा स्टुडंट्स पण दिसत नव्हते. पण आता याबाबत नक्की अवेअरनेस क्रिएट व्हायला लागलेला आहे. एक कायम आर्ग्युमेंट अशी केली जाते की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग की जे भारतात आहे त्याच्यापेक्षा काही पटींनी चांगलं हे युरोपमध्ये आहे किंवा अमेरिकेत आहे किंवा आणखी बाकी देशांमध्ये असेल. तर त्याच्यामुळे आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे बऱ्याचदा पालकांचाच हा अट्टहास असतो की मुलांनी परदेशी शिकायला जावं आणि जमलं तर तिकडेच सेटल व्हावं. तर आता ह्याच्यामध्येही मी असं सांगेन की मी माझे काही मी येणाऱ्या क्लायंट्सनाही काही केटर करतो आहे, 100हून अधिक आहेत. सो याच्यात मी नक्की सांगू इच्छितो की अनेकदा त्यांच्याशी चर्चा करताना जाणवलं की भारतातलं क्वालिटी ऑफ लिव्हिंग हे अनेकदा उजवं ठरलं आहे बिकॉज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मे बी लो कॉस्ट लेबर असेल किंवा ईज ऑफ अदर थिंग्ज असेल, म्हणजे फॅमिली सपोर्ट असेल किंवा मी म्हणेन एक मूल्याधिष्ठित जे काही आपली संस्कृती आहे त्याचा एक फार मोठा सपोर्ट आहे, मानसिक आधार आहे, जो इग्नोर केला जातो. हे कर्मधर्म संयोगाने माझ्याकडे माझे क्लायंट्स खुल्या दिलाने कबूल करतात की तिथे आमची राहणी ही कदाचित इथल्या मध्यमवर्गीयांसारखीच आहेत किंवा आम्ही तिथे एवढे कष्ट करून आम्ही एखाद्या लोअर मिडल क्लाससारखी आमची राहणीमान आहे. सो आपल्याला दिसायला ती श्रीमंती किंवा उच्चभ्रू वाटते. अर्थात तिथे कदाचित क्वालिटी ऑफ लिव्हिंग किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बेटर आहे किंवा लोकांकडे असणाऱ्या सुविधा जास्त चांगल्या वाटत असतील, पण त्याची कॉस्टही तशीच आहे किंवा तिथे होणारा सेव्हिंग्सचा रेटही कमी आहे. तुलनात्मकदृष्ट्या त्यांना तिथे अनेक गोष्टी स्वतःहून करायला लागतात, त्यामुळे लागणारा वेळही तितकासा त्यांना फ्री नाही. भारतात आजही बघशील तर अनेक गोष्टी सहजगत्या उपलब्ध आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कदाचित चीप लेबर हा भारतात अजूनही एक प्रकारचा ॲडव्हान्टेज आहे की लहान सहान कामांसाठी सहजरित्या लेबर आपल्याकडे उपलब्ध आहे. मग तिथे मी अनेकदा अशा गोष्टी ऐकतो की तिथे अगदी केश कर्तनालयात होणारा खर्च हा पण महागडा आहे. म्हणजे गमतीचा भाग आहे की मेडिकल टुरिझम नावाचा एक प्रकार मी म्हणतो, अनेक NRI जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांची डेंटिस्टची ट्रीटमेंट किंवा अनेक ट्रीटमेंट्स ते करून घेतात की ज्या मॅनेजेबल आहेत तिथे कॉस्ट अव्वाच्या सव्वा जाते. सो हे जेव्हा मी बघतो किंवा खरं सांगशील तर लेबर अवेलेबिलिटी की इथे इलेक्ट्रिशियन छोटेसे अगदी काही काम असेल तर आपण आज काय करतो, अनेकदा आपण बघतो की छोट्याशा गोष्टी आहेत की काही इलेक्ट्रिकल फिटिंग्स आहेत किंवा प्लंबिंग रिलेटेड गोष्टी आहेत, आपण प्लंबरला इलेक्ट्रिशियनला बोलवतो. इथे ती कामं त्यांना स्वतःहून करायला लागतात आणि अर्थात याच्यात वेळ जातो. साफसफाईची स्वच्छतेची कामं असतील, आज आपल्याकडे म्हणजे घरगुती मेड्स उपलब्ध होतात. इथे फॉरेनमध्ये मी ऐकलं आहे की लोकांना स्वतःच हे सगळं गोष्टी करायला लागतात. मग त्यांचा भर अप्लायन्सेसकडे असतो, अनेक गोष्टींकडे असतो. पण तरीसुद्धा आपल्याला जे दिसतं म्हणजे दुरून डोंगर साजरे म्हणतो तसं आहे की तिथलं राहणीमान इतकं सहज गत्या मिळणारं असं नाही. आता परत त्यांना मिळणारे परमनंट व्हिसा किंवा जो काही स्टेचा गोष्टी आहेत त्या पण त्यांच्यासाठी फार अवघड होत चालल्या आहेत. अशा वातावरणात त्यांच्यामध्येही संभ्रमाचं एक प्रकारचं वातावरण आहे. सो क्वालिटी ऑफ लिव्हिंग असेल तरी अनसर्टन्टी जी आहे किंवा टांगती तलवार सतत आपल्या राहण्याच्या जे काय त्यांची तिथली ग्रीन कार्ड्स असतील किंवा परमनंट व्हिसा असतील हे इतकं सहज नाही. मग ती एक मानसिक अस्थिरता, फॅमिलीचा मिळणारा सपोर्ट जो नाही आहे अशा वेळेस, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघता इतकं सुकर आता राहिलेलं नाही, हे याचं वास्तव लोकांना लक्षात यायला लागलं आहे. नेक्स्ट जनरेशन याकडे बघते पण अनेकदा आत्ताच दिसायला लागलं की गेल्या 4-5 वर्षात जी लोकं गेली आहेत त्यांना ऑलरेडी जॉब लॉसेस फेस करायला लागलेत किंवा अनसर्टन फ्युचर फेस करायला लागलं आहे. त्यामुळे ते खुल्या दिलाने हा सल्ला देतात की खरंच याकडे डोळसपणे तुम्ही बघा. अगदीच. तू मेडिकल टुरिझमचा उल्लेख केला त्यावर मला एक किस्सा आठवला. माझ्या मैत्रिणीच्या जो बाबतीतला आहे तो, ती फॉरेनला असते आणि तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या अंगावर असं एक पुरळ आलेलं आणि तिने तिथल्या स्किन स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट घेतली तर ती अपॉइंटमेंटच तिला 2 महिन्यांनंतरची मिळाली. तर तिने 2 महिने थांबण्यापेक्षा ती भारतात आली आणि भारतात तिने ट्रीटमेंट करून घेतली त्याच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं. ती बरी झाली मुलगी, महिनाभर इथं राहून ते परत गेले. पण याच्यापेक्षा तिथली ट्रीटमेंट ही एक तर खर्चिक पडली असती तिला आणि वेळ खूप गेला असता. म्हणजे एक साधं उदाहरण झालं. बरोबर. तर त्याच्यामुळे हा विचार नक्की करायला पाहिजे मला वाटतं. नक्कीच. आता मुद्दा हा येतो की बऱ्याचदा काय होतं की परदेशी शिक्षणाचा खर्च खूप असतो आणि प्रत्येक पालकाचं तेवढं सेव्हिंग असेल असं नाही, तेवढी इन्व्हेस्टमेंट असणं अपेक्षितही आहे नाही, माहीत नाही मला. तर मग अशा वेळेला एज्युकेशन लोन घेतलं जातं आणि सरळ विचार असतो, आत्ता एज्युकेशन लोन घेऊया आपण, मुलाला किंवा मुलीला तिकडे जाऊन नोकरी मिळणारच आहे आणि मग तो फेडेल ते. हे समीकरण एक कुठेतरी विस्कटताना दिसते आता.
हे समीकरण विस्कटताना दिसतंय. त्याचं कारण मी पहिले जे 3 मुद्दे मांडले तेच, की इमिग्रेशन व्हिसा पॉलिसीज आहेत, त्याच्या व्यतिरिक्त खर्च. आता खर्च जेव्हा हे पालक अंदाज घेतात तेव्हा अनेकदा काय केलं जातं, तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनची फी फक्त लक्षात घेतली जाते. बरोबर. पण त्या फी व्यतिरिक्त तिथे जाण्या-येण्याचा खर्च, त्या व्यतिरिक्त राहण्याचा खर्च, तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑलरेडी हाय असेल तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप जास्त असते. सो तिथल्या राहणीमानाचा खर्च, सरासरी राहणीमानाचा खर्च, तिथे लागणारं लोकल ट्रान्सपोर्टेशन, कारण अनेकदा इन्स्टिट्यूट्स लांब असतील तर ट्रॅव्हल करण्याचा एक खर्च रेग्युलर जो परत त्या फॉरेन करन्सीमध्ये येणार आहे तुम्हाला. ह्या व्यतिरिक्त तुमचे इतर काही अलाइड खर्च असतील, पुस्तकांचा खर्च असेल, इतर काही खर्च असतील, ह्या सगळ्या खर्चांची बेरीज अनेकदा केली जात नाही. म्हणजे गंमत अशी झाली आहे की कोर्सची फी असते, मी रुपयांमध्ये सांगतोय की 80 लाख, पण राहणीमानाचा खर्च 80 लाख रुपये होतो. म्हणजे जवळपास दुप्पट 1,60,000, 1,60,00,000 होतो. आता हेच करताना अनेकदा कोर्समध्ये तुला स्कॉलरशिप मिळते. मग स्कॉलरशिप मिळते समज 50% मिळाले तर 40 लाख. पण मग वरच्या 1,20,00,000चं काय? बरं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स देताना शेवटी त्यांचं काम काय? लेंडिंग इन्स्टिट्यूटचं काम आहे कर्ज देणं. सो त्यामुळे त्यांना त्यांच्या पॅरामीटर्समध्ये बसणारा एखादा व्यक्ती आला तर ते सहजरित्या अशा केसमध्ये तो खर्च म्हणजे इव्हन तुमचा राहणीमान आणि इतर खर्चही ते फंड करतात. आता कर्ज सहजरित्या उपलब्ध आहे म्हणून ते घेतलंही जातं. पण हे जेव्हा सगळ्या कॉस्ट बघितल्यानंतर लक्षात येतं की कदाचित आपला प्लॅन बी रेडीच नाही. कारण का? तर हे सगळं कर्ज 1,20,00,000 सुरुवातीला असं धरलं की त्याला तिथे नोकरी लागेल. ती नोकरी नाही लागली तर अडचण आहे. तिथे नोकरी नाही लागली तर चला भारतात आल्यानंतर नोकरी लागेल असा विचार केला जातो. आणि ह्यामध्ये सगळं काही ठीक होईल एक मानसिकता. पण समजा या दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर मात्र फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. लोकांकडे प्लॅन बी रेडीच नाही आहे. आता तो प्लॅन बी काय असू शकतो याचा एक वेगळा आपण म्हणजे परत पुढे डिस्कस करूच. पण आत्ता जर का बघशील तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत की फक्त आणि फक्त कोर्स फी इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येणारे प्रॉस्पेक्ट्स आणि होलिस्टिक खर्च या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. निश्चितच. एक गोष्ट अशी असते, भारतीय पालकांचा विचार केला तर ते एक वेळ स्वतःच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग नाही करणार, पण मुलांचं एज्युकेशन ही बहुतेकांसाठी हाय प्रायोरिटी असते, विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी. तर त्याच्यामुळे जर आर्ग्युमेंट अशी असेल की मी 20 वर्ष माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक केलेली आहे आणि ती कॉस्ट माझी ती बेअर करू शकते आत्ता, तर काय प्रॉब्लेम आहे? मग माझ्याकडे जर 1,20,00,000 खर्च आहे सगळं मिळून, माझ्याकडे तेवढा मी कॉर्पस जमवलेला आहे, तर मी तो फंड करतो त्याचा हायर एज्युकेशन होईल, पुढचं पुढे बघू. सो आता असं गमतीने आम्ही म्हणतो की कन्सिडर्ड इक्विटी इज युअर थर्ड चाइल्ड. म्हणजे तुम्हाला 2 मुलं आहेत, असं एक भारतीय कुटुंब, एक चौकोनी कुटुंब विचार केला तर त्यांच्यावरती अवलंबून राहू नका. तर इक्विटी शुड बी युअर थर्ड चाइल्ड, जे इंडिपेंडेंटली तुमचं केअर घेईल. सो म्हणण्याचा उद्देश हा असा आहे की तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग चांगलं असावं आणि तुम्ही लवकर सुरू केलं तर ते इक्विटीसारख्या ॲसेट क्लासमध्ये असावं, एवढाच उद्देश आहे. आता याच्यात बघशील तर रिटायरमेंट कॉर्पस एज्युकेशनसाठी वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण मग तुमचं प्लॅनिंगच म्हणजे नियोजन कुठेतरी कोलमडलं आहे. ह्याच्यात तुम्ही 2 गोष्टींवरती अवलंबून आहात जर का तुम्ही हा कॉर्पस दिला तर. एक की जॉब प्रॉस्पेक्ट्स चांगले आहेत आणि त्यातनं त्याला जॉब मिळेल, आणि दुसरा त्याची सत्सद्विवेक बुद्धी चांगली राहील की तो तुम्हाला सपोर्ट करेल. दुर्दैवाने, कारण हे पण गरजेचं आहे, दुर्दैवाने असं होतं अनेकदा की त्याचं एज्युकेशन कंप्लीट होतं पण त्याला यथातथा जॉब लागला तर तो तुम्हाला इच्छा असून सुद्धा कदाचित फंड करू शकणार नाही. ह्या अनेक गोष्टींचे पालक विचारातच घेत नाहीत. अनेकदा स्वतःचं राहतं घरही स्टेकला लावलं जातं, त्याला मॉर्गेज केलं जातं आणि मग नंतर चॅलेंजेस क्रिएट होतात. आता हे टाळायचं असेल तर काय केलेलं पाहिजे, तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शुड ऑलवेज बी कन्सिडर्ड. म्हणजे परदेशी शिक्षणाला पाठवणं हा फक्त करिअर रिलेटेड डिसिजन नाही, तर इट हॅज ऑल द फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. तो एक फार मोठा फायनान्शियल डिसिजन आहे. किंबहुना मी म्हणेन, तू जर का बघशील तर अनेकदा जी लोक हा डिसिजन घेत आहेत त्यांच्या घराच्या किमतीपेक्षा मुलांचं परदेशी एज्युकेशन जास्त महाग आहे. म्हणजे ज्या घराचा तुम्ही डिसिजन घेताय पुढच्या 20-25 वर्षांसाठी, तुम्ही त्याच्यावरती कर्ज काढताय आणि सगळं काढताय, त्याची किंमत कदाचित 1 कोटी असते, मात्र परदेशी शिक्षणाची किंमत 2 कोटी असते. सो हा दीर्घकालीन इम्पॅक्ट करणारा एक मोठा फायनान्शियल डिसिजन आहे, जो कदाचित तुमच्या घरापेक्षाही मोठा आहे. हे अनेकदा लक्षातच घेतलं जात नाही आणि फार कॅज्युअली त्याच्याकडे बघितलं जातं की ठीक आहे, कर्ज काढू, मुलाला जॉब लागेल तेव्हा तो त्याचा परस्पर फेडेल. आणि दुसरी महत्त्वाची चूक केली जाते की साधारण होम लोन मी 20 वर्ष फेडतोय ना, तर मग एज्युकेशनल लोन 12-14 वर्षांचा असेल तर काय हरकत आहे.
तर ॲक्च्युली एज्युकेशनल लोन हे 5 ते 7 वर्षांमध्येच फेडलं जावं. तुला इथे मी माझी आवर्जून स्वतःची मी एक उदाहरण देईन की मी हो. एज्युकेशनल लोन घेऊन माझं MBA फायनान्स केलं होतं. अर्थात त्याची फक्त फी म्हणजे तेव्हाचं कर्ज माझं 4.5 लाखाच्या आसपास होतं. मी 1च वर्ष जॉब केला आणि त्या 1 वर्षाच्या पगारात मी ते कर्ज फेडू शकलो असतो. मी ते फेडलं नाही, कारण मी तुला मागेही सांगितलं की ते कर्ज कमी दराने होतं आणि त्याचा टॅक्स बेनिफिटही होता. त्यामुळे ते चांगलं कर्ज होतं माझ्यासाठी. पण माझ्या वडिलांनी स्वतः पुढचे 5-6 वर्ष ते हप्ते भरले आणि ते क्लोज केलं. कारण मी 1 वर्षानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला, ज्याच्यात पहिल्या 1-2 वर्ष माझे कॅश फ्लोज अनसर्टन होते. याच्यात माझ्या वडिलांचं आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं होतं की त्यांनी मला लोन घेताना स्वतः ते भरू शकतील एवढं बघितलं. त्याचा मला फायदा हा झाला की मी 1 वर्ष जॉब केल्यानंतर स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचा काही व्यवसाय सुरू करू शकलो. हा लॉन्चिंग पॅड आई वडिलांनी मला दिला. आता इमॅजिन कर, ज्यांना आपण परदेशी एज्युकेशनला पाठवतोय त्यांचं ॲटलिस्ट हप्ते भरण्याची सोय मला करता आली सुरुवातीचे काही महिने, तर ते योग्य राहील. त्याला तो एक लॉन्चिंग पॅड मिळू शकेल. कारण आत्ताचं जॉब मार्केट खूप अनसर्टन आहे, जे आपण सगळेच जाणतोय. ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे, ना की कर्ज सहजरित्या फेडता येईल जॉब नंतर, हा एकच विचार नसावा. विपुल, तू आता खूप इंटरेस्टिंग उल्लेख केलास की तू 1 वर्ष नोकरी केलीस आणि त्यानंतर तुझं जे पॅशन होतं की तुला स्वतःचा बिझनेस करायचा होता ते तू केलंस. तर आता याच निकषावर बघितलं की एंटरप्रेन्योरशिप हा आजचा बझवर्ड आहे. प्रत्येकाला आज एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, यंगस्टरला. तर मग त्या दृष्टीने जरी बघितलं तरी स्वतःच्या देशात मायदेशी बिझनेस सुरू करणं जास्ती इझी आहे, कन्सिडरिंग नेटवर्किंग आणि बाकी सगळ्या गोष्टी. हो, नक्कीच. तू बघशील तर मी मुंबईला एज्युकेशन घेतलं, पण मी माझा व्यवसाय जो सेटअप केला तो परत पुण्याला येऊन केला आणि नोकरी मात्र 1 वर्ष मुंबईलाच केली. कारण तुमचं सोशल नेटवर्किंग असतं. व्यवसायासाठी थोडे कनेक्ट्स पाहिजेत, रेफरन्सेस पाहिजेत. हे सगळं तुमच्या होमटाऊनला थोडं इझी असतं. याचा अर्थ अजिबात म्हणजे असेही एंटरप्रेन्योर आहेत जे धीरूभाई अंबानींसारखे किंवा अनेक ज्यांनी वेगवेगळी शिखरं पादाक्रांत केली किंवा दुसऱ्या ठिकाणी केलं. पण एक नॅचरल गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या होमटाऊनला परत येऊन त्या गोष्टी कराल. जेव्हा परदेशात शिक्षणाला जातो तिथून परत येऊन इंडियात एंटरप्रेन्योरशिप करणं सोपं आहे, पण मग पेबॅक पिरियड इथे महत्त्वाचा ठरतो की बाबा किती वर्षात मी केलेली गुंतवणूक परत निघणार आहे. आपण एज्युकेशनला गुंतवणूकच म्हणूयात, तो खर्च नाही माझ्यासाठी. पण महत्त्वाचं असं आहे की कर्ज किती असावं, किती घेतलं जावं, तर ते व्याजासकट त्याचा जो EMI असेल तो मी 5-6 वर्षात फेडता यावा असा असावा. ते जर का 10-12 किंवा 14 वर्षांचं असेल तर ते नक्की अनप्रॉडक्टिव्ह आहे, अशा अर्थाने की तुम्ही कुठेतरी त्याचा पेबॅक पिरियड किंवा ROI लक्षात घेतलेला नाही. म्हणजे तुम्ही केवळ परदेशी शिक्षण घ्यावं म्हणून एखादा कोर्स तिथे जाऊन परस्यू करताय. जर का तुमचा पगार योग्य तो परतावा किंवा योग्य तो पगार मिळणार नसेल तर असं एज्युकेशन फायद्याचं नाही. मग जगात त्याच्यासाठी एक फार बेसिक थंब रूल वापरला जातो की तुमची जी एज्युकेशनची कॉस्ट आहे ती तुमच्या पहिल्या वर्षाच्या पगारात निघाली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तुला एक गंमत म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा एक साधारण 20 वर्षांपूर्वी मी MBA केला, CAला तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चार्टर्ड अकाउंटन्सी या प्रोफेशनमध्ये वन ऑफ द हायेस्ट आहे, असं मी कायम गमतीने सांगतो. पण MBA करताना मला 4.5 लाख रुपये खर्च आला आणि माझं पहिली नोकरी होती ती 9 लाख रुपये पगाराची होती. दॅट इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आज माझ्याच इन्स्टिट्यूटमध्ये साधारण 22 ते 25 लाख रुपये फी जाते. मी फक्त सांगतोय शिक्षणाची. व्हेअरएज कन्सिडरिंग मी अजून बाकीच्या गोष्टी ॲड केल्या तर ती टोटल 30 ते 35 लाखाच्या घरात जाते आणि ॲव्हरेज सॅलरीज तेवढ्या नाहीत. पण त्या साधारण 1-2 वर्षात रिकवर होतील. म्हणजे अगदी 1 वर्ष हा आयडियल झाला. माझ्या केसमध्ये 6 महिन्यात कव्हर होत होती. आत्ता मी तुला 1 वर्ष म्हटलोय बोलताना, पण अगदी 2 वर्ष इज डिसेंट इनफ. मग त्याच्यात तुम्ही व्याज तुझं, कारण तू सगळाचा सगळा पगार तर एज्युकेशन लोनमध्ये भरणार नाहीस. तुझं राहणीमान, तुझे टॅक्सेस धरता एक 5-6 वर्षात किंवा अगदी 7 वर्षात ते कर्ज फेडलं जाईल. आज परिस्थिती अशी आहे की आहे त्या गणितांमध्ये सुद्धा नोकरी लागून देखील ते 10-12 वर्षांवरती जाताना दिसतंय. इन्व्हेस्टमेंट वाईज मी विचार केला तर दिस इज डेफिनेटली अ पुअर पेबॅक आणि इट मे क्रिएट अ बर्डन. कारण 12 वर्षांची आज कुठेही मला एम्प्लॉयमेंटचा रोडमॅपच दिसत नाही. देर इज नो सर्टन्टी, राईट? तुम्ही एवढं लांबचं बघूही शकत नाही. वन हॅज टू रिअली थिंक की हे ज्युडिशियल इन्व्हेस्टमेंट आहे की नाही. इथे पालकांचा रोल महत्त्वाचा आहे. अनेक पालकांनी स्वतः परदेशी एज्युकेशन घेतलेलं नसेल तर त्यांना वाटतं की मुलं जी दिशा घेत आहेत ती योग्य आहेत. त्यांनी मुलांना बसवून हे सगळे कॅल्क्युलेशन सांगितले पाहिजेत
की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी मुलांना आर्थिक गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. कारण उच्च शिक्षणाला जाणारा मुलगा हाच वयाच्या 21-22शीत आहे. सो त्याला आर्थिक नियोजन हे कळलंच पाहिजे. त्याला हे सांगणं गरजेचं आहे की हा आर्थिक डिसिजन पण आहे, हा करिअरचा डिसिजन नाही, हा फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी देखील मोठा आर्थिक डिसिजन आहे. सो याचा पेबॅक पिरियड काय राहणार आहे, तू कुठल्या नोकऱ्यांकडे जा, कुठल्या क्षेत्रामध्ये हे एज्युकेशन घेतोय. कारण वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा काही हायर टेक्नॉलॉजीज असतील, अशा क्षेत्रांमध्ये संधी तशाच राहतील. पण बाकी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित रिपिटेटिव्ह असतील, तर त्यामध्ये त्यांनी नक्की जाऊ नये. कुठले कोर्सेस निवडावे हेही अनेकदा समजून घेतलं पाहिजे. समजा AI जर का त्या जॉबला किंवा त्या स्पेसिफिक एज्युकेशनला रिप्लेस करू शकत असेल पुढच्या 10-15 वर्षात, तर अशामध्ये हेवी गुंतवणूक करणं नक्की टाळलं पाहिजे. हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे पालकांनी गंमत अशी आहे की इथे करिअर काउन्सिलर्स नावाचा प्रकार असतो. म्हणजे ही वाईट लोक नाहीत, पण समजा तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल की तोच करिअर काउन्सिलर तुम्हाला फॉरेनचं सगळं गायडन्स देत असेल, तर तो तुम्हाला कुठल्या तरी कोर्ससाठी नक्की सजेशन्स देणार आहे. पण ह्याचा होलिस्टिक अभ्यास शेवटी स्वतःलाच करायचा आहे. म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये किंवा सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे त्याच्यात लेट द बायर बी अवेअर असं म्हणतात. म्हणजे बायरला कळू देत की त्याला काय गुड्स बाय करायचे आहेत आणि त्याच्यातल्या रिस्क त्याला समजू देत. तसं स्वतःला समजलं पाहिजे. लेट द कन्झ्युमर बी अवेअर की विच काइंड ऑफ एज्युकेशन ऑर कोर्सेस ही इज गोइंग टू टेक आणि त्याच्या काय गोष्टी आहेत. तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं इथे जॉब प्रॉस्पेक्ट चांगले आहेत, हे क्षेत्र चांगलं आहे, हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. कुठेही डाऊट वाटत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, जो इंडिपेंडंट ओपिनियन देईल. गंमत म्हणून सांगतो की अनेकदा आज हा फायनान्शियल डिसिजन आहे म्हणून अनेकदा आजकाल पेरेंट्स मला हा विचारतात प्रश्न की हा कोर्स इथे करावा की नाही. आत्ता एक आठवड्याभरापूर्वीच मला एकांनी विचारला होता की ॲनिमेशनचा एक कोर्स आहे किंवा काही कंटेंट आहे, त्याची भारतातली फी 5 लाख रुपये आणि तेच जर का फॉरेनला जाऊन घेतला तर त्याची फी 25 लाख रुपये होती. तर काय करायचं. मी म्हटलं 5 लाखात भारतातला कोर्स करू देत, कारण तुमच्या फॅमिली फायनान्सेसला तो धक्का, म्हणजे उद्या काही नाही झालं तरी तो धक्का पचवणं शक्य आहे. पण 25 लाख नंतर जर का नोकरी लागली नाही तर मात्र चॅलेंजेस आहेत. हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यांनी माझा सल्ला ऐकला आणि हा त्यामागचा फायदा आहे की एखादा हा मोठा फायनान्शियल डिसिजन असेल तर तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंटला देखील ते विचारा. सो ROI महत्त्वाचा आहे, कुठला कोर्स करताय महत्त्वाचा आहे, त्या कोर्सला भारतात समर्थ पर्याय उपलब्ध आहे की नाही हेही बघणं गरजेचं आहे. जॉब प्रॉस्पेक्ट्स, मग भारतात जॉब प्रॉस्पेक्ट्स काय, अब्रॉड जॉब प्रॉस्पेक्ट्स काय, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. समजा इथे कुठेही डाऊट असेल तर माझं असं कायम म्हणणं आहे की सिन्स इट्स अ मेजर फायनान्शियल डिसिजन वन शुड बॅक आउट. म्हणजे मी स्पष्ट सांगेन की इथे कुठेही अनसर्टन्टी वाटत असेल तर सध्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये अशी मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मी म्हणेन की सल्ला देईन की त्याबद्दल थोडं थांबावं पहा, हीच एक पॉलिसी असावी. तू सांगतोयस हे सगळं पटतंय, पण दुसरीकडे परदेशी शिकायला जायचं हा हल्लीच्या काळात इमोशनल डिसिजनही बऱ्याचदा व्हायला लागलाय. आणि होतं काय की लहानपणापासून मुलांना नाही म्हणण्याची सवयच पालकांना राहिलेली नाही आहे. त्यामुळे आपला मूल काहीतरी हट्ट करते किंवा हट्ट म्हणण्यापेक्षा ॲस्पायर करते की मला फॉरेनला जायचं आहे आणि तो काहीतरी खूप रोजी पिक्चर दाखवतोय. तर अशा वेळेला बॅकआउट व्हायचा ऑप्शन पालकांच्या मनात एकदा जरी आला तरी मुलांना नाही कसं म्हणायचं, त्यातनं आपली रिलेशन्स तर स्पॉईल होणार नाहीत ना, ही भीती पण एक बॅक ऑफ द माइंड दिसते बऱ्याच पालकांच्या. सो याची खरं तर सुरुवात आपण खूपदा चर्चा केली की तुम्ही लहानपणापासून मुलांना नाही म्हणायची सवय लावा. नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन चॉईसेस द्या. सो तुम्हाला तुमच्या मुलाला काय द्यायचं तर चॉईसेस द्यायचे. त्याला म्हणावं कागदावरती लिहून काढ की ह्या कोर्सला अल्टरनेट काय आहेत, ते सर्व चॉईसेस लिहून काढ आणि त्याचा करिअर पाथ गाईड करा. नाही म्हणणं डिफिकल्ट आहे. टीनेजमध्ये मुलांना नाही ऐकायची सवय नाही. आता इथे तर आपण म्हणू त्यांना यंग ॲडल्ट्स असणार आहेत ते, कारण जेव्हा उच्च शिक्षणासाठी जातात. पण घरची परिस्थिती त्यांना माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. अंथरूण पाहूनच पाय पसरले पाहिजेत. म्हणजे पैशाचं सोंग घेता येत नाही. गंमत अशी आहे की ह्या भीतीपोटी जेव्हा रिटायरमेंट कॉर्पस पालक पणाला लावतात तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही की आयुष्यात सगळ्या गोष्टींना कर्ज मिळतं पण रिटायरमेंट फंडिंग होत नाही. सो त्यांना एक वेळेस एज्युकेशनल लोन घेऊ देत किंवा मिळू शकेल, पण रिटायरमेंटसाठी मात्र पालकांना कर्ज मिळणार नाही किंवा स्वतःचं राहतं घर त्यांनी स्टेकला लावलं तर नंतर कोणी छप्पर त्या वयात त्यांना कर्ज मिळणार नाही स्वतःचं दुसरं घर क्रिएट करायला. हे पालकांनी लक्षातच घेतलं पाहिजे.
मुलांना नाही म्हणणं त्यांना अवघड जात असेल तर त्यांनी मुलांबरोबर एखाद्या फायनान्शियल कन्सल्टंटकडे किंवा समुपदेशकाकडे जाऊन या सगळ्याची खुलासेवार चर्चा केली पाहिजे आणि त्यांना गायडन्स दिला पाहिजे. यासाठी कदाचित त्यांना त्यांचे शिक्षक म्हणजे मुलांचे शिक्षकसुद्धा यामध्ये पालकांना मदत करू शकतात. ह्याचा एक होलिस्टिक विचार केला पाहिजे. फक्त नाही म्हणायचं नाही म्हणून काहीतरी स्टेप घ्यायची आणि एक तात्पुरता सेटबॅक का सबंध कुटुंबाची कायमची ससेहोलपट, फायनान्शियल ससेहोलपट, हा चॉईस शेवटी पालकांनाच करायचा आहे. हा डिफिकल्ट असू शकतो जर का तुम्ही यामध्ये ओपन कम्युनिकेशन पहिल्यापासून ठेवलं नाही तर. बट अदरवाईज मी खरंच सांगतो की मुलं स्वतः त्या वयात खरंच जाणती असतात. त्यांना ह्या प्रोज अँड कॉन्स समजू शकतात आणि त्यांच्या पुढे हा सगळा विषय खुलासेवार मांडला गेला तर मूल नाईलाज असल्यावर का होईना पण योग्य चॉईस नक्की घेऊ शकतो. पण त्याची सखोल चर्चा होणं गरजेचं आहे आणि ते ड्रीम किंवा ते स्वप्न पूर्ण व्हायलाच पाहिजे. ह्या अगदी मी म्हणेन की या हट्टाने पेटून जाऊन चुकीचे फायनान्शियल डिसिजन नक्की घेऊ नये. राईट. म्हणजे उत्तम शिक्षणापेक्षाही उत्तम करिअर कसं घडेल असा थोडासा व्यापक मला वाटतं की दृष्टिकोन हा ठेवायला पाहिजे. डिग्रीपेक्षा स्किल इज मोर इम्पॉर्टंट. मग ती डिग्री फॉरेनमध्ये जाऊन धीरूभाई अंबानींनी कुठली डिग्री घेतली होती? कधीच घेतली नाही. फॉर्मल एज्युकेशन नाही. बिल गेट्स कॉलेज ड्रॉपआउट होते असं म्हटलं जातं. सो असे अनेक प्रथितयश बिझनेसमन आहेत ज्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंगकडे किंवा त्या स्किलकडे जास्त लक्ष होतं ना की फॉर्मल एज्युकेशन डिग्रीकडे. जर का तसा विचार केला असता तर कदाचित आज सर्व उच्च शिक्षित लोक हीच सर्वात श्रीमंत किंवा सर्वात यशस्वी उद्योजक झाले असते. सो लाईफ स्किल्स इज टोटली डिफरंट आणि आत्ता तशीही असं इंडस्ट्रीचं म्हणणं आहे की एज्युकेशनमध्ये गॅप आहे. म्हणजे एज्युकेशन आणि ऑन जॉब ट्रेनिंग याच्यात खूप फरक पडतो आहे आणि ते स्किल कसे भरून काढायचे याच्याकडेच सध्या इंडस्ट्रीचं लक्ष आहे. सो फॉर्मल एज्युकेशन किंवा डिग्रीकडे फार पैसा ओतून फक्त लक्ष देण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि ह्युमन स्किल्सकडे जास्त लक्ष दिलेलं चांगलं. हे करताना क्षेत्र कुठली महत्त्वाची आहेत बघ. आता डिफेन्ससारखं सेक्टर ह्याच्यात AI येत राहणार आहे पण डिफेन्समध्ये इन्व्हेस्टमेंट होत राहणार आहे. आत्ता जी काही लेटेस्ट तू युद्ध बघशील तर त्याच्यानंतर हे लक्षात आलं असेल की सर्वच देश त्या बाबतीत डिफेन्ससाठी किंवा स्वसंरक्षणासाठी सज्ज होण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहेत. सो दॅट सीम्स टू बी AI प्रूफ सेक्टर की तिथे दुसरी गोष्ट भारतासारख्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढतच राहणार म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ होतच राहणार आणि तिथे कदाचित AI फार मोठं डिस्रप्शन घेऊन येणार नाही. तर तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे. दॅट कॅन ऑल्सो बी AI प्रूफ सेक्टर टू गेट इन टू. सो तुम्ही परदेशात जात असाल तरी ही स्किल्स कदाचित सगळीकडे लाईफ सर्वायवल स्किल्स म्हणून अत्यावश्यक असतील तर तुम्ही त्या संधींकडे बघितलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त अल्टरनेट डेस्टिनेशन्सचा विचार केला गेला पाहिजे की अनेकदा अमेरिकेतच जायचा हट्ट कशासाठी? कदाचित त्याच क्वालिटीचं एज्युकेशन तुम्हाला दुसऱ्या देशांमध्ये मिळत असेल. ह्यातला मी तज्ज्ञ नाही पण नक्की जाणकार किंवा तज्ज्ञ लोक या क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही जेवढी चौकशी कराल जेवढी माहिती घ्याल त्यातून तुम्हाला डिसिजन घेणं सोपं होईल. कदाचित ज्या देशांचं पॉप्युलेशन कमी होत चाललं आहे तिथे मात्र भारतीयांना वेलकम आहे. म्हणजे कदाचित जपान असेल जर्मनी असेल यासारखी अल्टरनेट डेस्टिनेशनसुद्धा भारतीयांसाठी फायद्याची ठरू शकतात. तर तिकडे नक्की बघितलं गेलं पाहिजे. थोडंसं एज्युकेशन लोनची जर प्रोसेस बघितली थोडंसं त्याच्यावर तू लाईट टाकशील. म्हणजे समजा एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणाली की तुम्ही नका करू काही फंड की मी एज्युकेशन लोन घेते इथपर्यंत ठीक आहे पण त्यालाही तुम्हाला प्रॉपर्टी किंवा गोष्टी मॉर्गेज करायला लागतात आणि अल्टिमेट गॅरेंटर हे पॅरेंट्सच असतात. म्हणजे जर उद्या मुलांनी जर ते लोन फेडू शकले नाहीत तर पालकांवरच ती रिस्पॉन्सिबिलिटी येते. साधारण हे सगळं अमाऊंटवरती अवलंबून आहे. आमच्या सुरुवातीला फक्त एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं ॲडमिशनचं लेटर वॉज सफिशियंट आणि माझ्या वडिलांना को बॉरोवर देखील करून घेतलं नव्हतं. पण सध्या मात्र तसा ट्रेंड अजिबात दिसत नाही. कुठेतरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सच्याही लक्षात आल्यामुळे प्रुडंट प्रॅक्टिस म्हणून पेरेंट्स आर ऑल्सो को बॉरोअर्स विथ किड्स किंवा स्टुडंट्स. त्या व्यतिरिक्त अमाऊंट जास्त असेल तर प्रॉपर्टी देखील मॉर्गेज केली जाते. सो सगळाच लोन अनसिक्युअर्ड असेल असं होत नाही. सध्याच्या काळात म्हणजे काही इन्स्टिट्यूशन्सनी मध्ये अनसिक्युअर्ड लोन दिलं होतं पण त्याचा पर्सेंटेज किंवा फायनान्सची अमाऊंट फार जास्त नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. सो आत्ताची परिस्थिती बघता कदाचित बऱ्याचशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक सेफर साईड म्हणून कोलॅटरल म्हणून किंवा प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतील आणि पेरेंट्सना को बॉरोवर पण करून घेतील. दॅट्स अ प्रुडंट प्रॅक्टिस. आणि एकदा तुम्ही को बॉरोवर झाला की तुम्ही मुलाच्या लोनला मुला इतकेच लायबल झाला. सो बॉरोवर किंवा गॅरेंटर या दोघांकडनंही वसूल करण्याचा इक्वल अधिकार बँकांकडे आहे.
त्यामुळे नक्कीच बँका ह्या प्रकारेच सध्या लोन देत आहेत की जेणेकरून त्यांची लोन सिक्युअर होतील. कारण सध्याची अनसर्टन्टी बघता आणि लोकांचा इनवे म्हणेन की परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना परत रिटर्न यायला लागतं आहे किंवा परतीच्या प्रवासाकडे त्यांना आता ऑप्शनच राहिलेला नाही. तर अशा केसमध्ये बँका या जास्त विजिलंट झालेल्या आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. सो हे लक्षात घेऊनच पालकांनी पावलं उचलली पाहिजेत. आयडियल किंवा प्रुडंट गोष्ट अशी असेल की पालकांनी लहानपणापासूनच याची तरतूद करावी. कधी करावी तर अगदी आजपासनं किंवा मूल जन्माला आल्यापासूनच त्यांनी, कारण इट्स अ सर्टन इव्हेंट राईट, की एकदा मूल जन्माला आलं तर दुर्दैवाने काही नाही झालं तर तो हायर एज्युकेशन किंवा 18व्या वर्षी त्याच्या एज्युकेशनला खर्च लागणारच असेल. तर तुम्ही आजपासूनच त्यासाठी का सुरुवात नाही करत? आणि हे करताना देखील कुठलं इन्स्ट्रुमेंट तुम्ही निवडताय, कारण अनेकदा त्याच्यात मग चाइल्ड एज्युकेशन पॉलिसी म्हणून कुठली तरी इन्शुरन्स पॉलिसी सांगितली जाते. त्याऐवजी योग्य त्या इक्विटी म्युच्युअल फंडात तुम्ही SIP केली तर तुम्हाला लो कॉस्टमध्ये चांगलं कंपाऊंडिंग मिळू शकतं. सो योग्य प्रॉडक्टमध्ये योग्य त्या वेळी गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होणार आहे. हे करताना मी सांगेन की कदाचित तुम्ही ही सुरुवात केली तर पूर्ण फंड नाही होणार, पण पार्शली तुम्ही तुमच्या रिसोर्सेसमधनं फंड करू शकाल. परत हे करताना महत्त्वाचं कसं आहे की फंडिंग कसं असावं. बँक लोन करताना बँक कधी मार्जिन पण मागते किंवा तुम्ही पण विचार केला पाहिजे की बँक लोन मला 12% मिळतं आहे, मात्र माझी FD 60% आहे आणि माझ्याकडे कॉर्पस आहेत. तर फक्त मुलांना इंडिपेंडंटच व्हावं म्हणून तुम्ही त्यांना कॉर्पसच देणार नाही असंही करू नका. डाय विथ झिरोमध्ये बिल पर्किन्स यांनी खूप छान लिहिलं की काही गोष्टीचा इनहेरिटन्स मुलांना द्यायचाच आहे ना, तर कदाचित मुलांना तो या वयात द्या, त्याला त्याची ती जास्त गरज आहे. सो ज्या पेरेंट्सकडे आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्यासाठी मी म्हणेन की त्यांनी मुलांवरती हे एज्युकेशनल लोनचं बर्डन ठेवू नये, कारण गरजच नाही. थोडं मुलाला फ्री राहावं, पण याचा अर्थ वेडावाकडा खर्च करावा असं मी म्हणत नाही, पण तरीसुद्धा ते बर्डन देऊ नये असं माझं सजेशन आहे. आणि त्याला म्हणावं की तुझं उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व प्रवास आम्ही केला, इथून पुढे तू तुझी जबाबदारी उचल. दॅट कॅन बी अ फेअर डिसिजन. सो ह्या दृष्टीने तुम्ही प्लॅन केलं तर नक्की फायद्याचं ठरू शकतं. आणि पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की परदेशातलं उच्च शिक्षण किंवा मुलांनी देखील की परदेशातलं उच्च शिक्षण इज नॉट द एंड ऑफ लाईफ. कारण त्यातनं ती करिअरची तुमच्या सुरुवात आहे. त्यामुळे ते एक मृगजळ ठरू शकतं जर का तुम्ही योग्य तो अभ्यास केला नाही तर. अगदीच. तू AIचे उल्लेख केलास तर मला वाटतं की AI, ऑटोमेशन आणि सतत बदलती जी काही डायनॅमिक जिओपॉलिटिकल सिच्युएशन आहे, तर म्हणजे मुलांनी त्यांच्या विषयाचा अभ्यास करतानाच हे GK पण सतत अपडेट ठेवणं गरजेचं आहे की जर तुम्हाला असे काही डिसिजन घ्यायचे आहेत मोठे तर. हो, हे नक्की घेतलं पाहिजे. याच्यासाठी त्यांना त्यांचे बॅचमेट्स असतील, सिनियर्सबरोबर कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. काही क्लासेसमध्ये पण समुपदेशन होतं. त्यांनी स्वतःचा ॲप्टिट्यूड पण त्या दिशेला आहे का हे बघितलं पाहिजे. अनेकदा असं विचार केला जातो की हे फील्ड ट्रेंडिंग आहे तर मी तिकडे काम करतो, पण नंतर लक्षात येतं की त्याच्यात गतीच मिळत नाही त्या विद्यार्थ्याला. याचा अर्थ त्या विद्यार्थ्यामध्ये कुठलंही कौशल्य नाही असं नाही, पण कदाचित त्याचं फील्ड चुकतं. पण एवढी हेवी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती गोष्ट रिअलाईज होणं आणि मग त्याच्यात खरं सांगायचं तर एक प्रकारे अभिमन्यूसारखी अवस्था होते की एका चक्रव्यूहात तुम्ही आहात की हायर एज्युकेशन घेतलं आहे, हाय कर्ज आहे, मग तुम्हाला नाईलाजाने जॉब तर करायला लागेल, पण गती नसेल तर जॉब नाही मिळाला तर परत भारतात येऊन या क्षेत्रामध्ये नोकरी शोधणं, या सगळ्या गोष्टी थोड्या अवघड ठरू शकतात. आणि दिस इज अ स्टार्क रिॲलिटी विच वी आर फेसिंग. म्हणजे ही परिस्थितीच आहे की आपल्या इथे IITiansना आपल्या इथेच जॉब लागत नाहीत, तर परदेशात शिकून आलेल्या विद्यार्थ्याला परत ह्या मुलांची कॉम्पीट करायचं आहे. तर हे अजून एक डिझास्टरस सिच्युएशन होऊ शकते. आणि मग मी म्हटलं तसं तो अंडर एम्प्लॉईड राहील. कदाचित लोक म्हणतात की आजकाल की तेवढा थोडा तरी अनुभव मिळावा, पण परिस्थिती फारच अवघड झालेली असते. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे विपुल, आपण EMI ट्रॅपवरही एक एपिसोड केलेला आहे याच्या आधीच, आणि त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिलेला आहे. तर म्हणजे गुड डेट बॅड डेट, आता आपण एकीकडे म्हणतो की एज्युकेशन, हायर एज्युकेशन ही इन्व्हेस्टमेंट आहे, पण तरी पण एज्युकेशन लोन हे बॅड डेट ठरू नये यासाठी मग त्याचं प्रपोर्शन किती असावं. म्हणजे एकूण जर खर्च जो आहे, आणि तू म्हणलास तसं जर पालकही तेवढे हे आहेत, अवेअर आहेत आणि त्यांनी काही फंडिंग केलं आहे, तरी पण वर जर एज्युकेशन लोन घ्यायला लागतंय तर त्याचं पर्सेंटेज किती असावं आणि किती नसावं. मी सांगेन फॅमिलीच्या नेटवर्कच्या 20% पेक्षा जास्त ते कर्ज नसावं. जर का तुम्ही आयडियली करू शकलात तर. म्हणजे 5 कोटीची नेटवर्थ असेल तर 1 कोटीचं कर्ज झालं तर ठीक आहे, कारण उद्या ॲसेट विकून ते स्क्वेअर ऑफ करता येईल. म्हणजे मग त्याचं टेन्शन राहणार नाही, नाहीतर अक्षरशः टेकीला यायची अवस्था होऊ शकते. दुसरं महत्त्वाची गोष्ट EMI. सो
मोरॅटोरियम काही काळ तुम्हाला मिळतो आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षाचा EMI सर्व्ह करता येईल एवढं तरी भांडवल पालकांनी बाजूला ठेवावं. कारण मुलगा तर स्टुडंट लाईफमध्ये तो कुठून पैसा बाजूला ठेवणार. तिसरी गोष्ट मुलांनी जॉब म्हणजे शिक्षण घेता तिथे जॉब केला तर यातलं कर्ज बरंचसं कमी होऊ शकतं. अनेकदा पालक हा विचार करतात की त्यांनी इथे काम केलं नाही तर तिकडे जाऊन कसा सर्व्हाइव्ह होईल. हे सुद्धा खूप चुकीचं आहे. तिथे छोटे-मोठे जॉब अगदी रिसर्च असोसिएट म्हणून जॉब करून देखील काही पैसा पार्ट टाईम काम करून कमवता येतो. सो मुलांनी त्याची तयारी दाखवावी आणि पालकांनीही त्याचा विचार करावा की स्वावलंबनासाठी त्याचं हे कदाचित पहिलं पाऊल असू शकतं. सो त्याला पालकांनी नक्की उद्युक्त करावं की तू जाऊन तिथे काम करून शिक. कारण आत्तापर्यंत शिक्षणाची जबाबदारी पालकांची असावी. उच्च शिक्षणाची जबाबदारी पालकांवर येऊ नये या स्पष्ट मताचा मी आहे. सो ग्रॅज्युएशनपर्यंत येस, बट पोस्ट ग्रॅज्युएशनचा खर्च मुलांनी त्यांच्या जीवावरती करावा. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं असं मी सांगेन की पालकांनी हे सगळं प्लॅनिंग करताना स्वतःचे रिटायरमेंट कॉर्पस किंवा इतर कुठल्याही गोष्टी कधीही स्टेकला लावू नये. म्हणजे आर्थिक नियोजनाच्या कुठल्याही रिलेटेड कुठल्याही बेशिस्तीचं पाऊल पालकांनी नक्की उचलू नये. भावनेच्या भरात अनेकदा चुकीचे डिसिजन घेतले जातात. असं कुठेही वाटत असेल की आपला डिसिजन योग्य आहे किंवा नाही तर यासाठी फायनान्शियल कन्सल्टंटकडे तुम्ही जा. कारण हा फायनान्शियल डिसिजन पण आहे हे समजून घेऊन स्टेप घेतली पाहिजे. विपुल, तू सुरुवातीला म्हणालास की CFA आणि आणखी 1-2 डिग्रीज ज्या आहेत की ज्या अमेरिकेच्या आहेत पण त्या तुला इथे बसूनच मिळाल्या ऑनलाईन पद्धतीने. तर त्यामुळे परदेशी शिक्षण हा एकमेव पर्याय आज राहिलेला नाही आहे. तर ग्लोबलायझेशनच्या युगात आपण इथूनही डिस्टन्स लर्निंगने अनेक चांगले कोर्सेस करू शकतो. हो, नक्कीच. जसं CFA ही एक ग्लोबल डिग्री आहे. त्याचं हेडक्वार्टर फक्त इन्स्टिट्यूटचं USला आहे. सो भारतातही IIT, IIM ही उच्च दर्जाची इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की हार्वर्डच्या सपोर्टनीच IIM अहमदाबादची एस्टॅब्लिशमेंट झाली आणि तिथलाच एक केस स्टडी पॅटर्न IIM अहमदाबादला आजही राबवला जातो. किंवा केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटबरोबर ISB हैदराबाद सेटअप झाला. सो भारतातही उच्च दर्जाच्या संस्था आहेत. त्यांचे फॉरेनबरोबर कोलॅबरेशन आहे. अनेक परदेशी संस्थांचे ऑनलाईन किंवा हायब्रिड कोर्सेस पण आहेत. सो भारतातल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट तेवढ्याच तोलाच्या आहेत किंवा परदेशी शिक्षण ऑनलाईन किंवा हायब्रिड स्वरूपात पण उपलब्ध आहे. जर का ह्या गोष्टी अवेलेबल असतील तर फक्त डिग्री हा दृष्टिकोन न ठेवता ते स्किल किंवा कौशल्य आपल्याला मग ते भारतात मिळो, ऑनलाईन मिळो, फिजिकल मिळो किंवा परदेशात जाऊन मिळो. मग हे जर का आपला दृष्टिकोन असेल की ते स्किल मला मिळणार आहे तर कमीत कमी खर्चात कसं स्किल मिळेल. ते जर का मला ऑनलाईननी मिळत असेल तर मी परदेशी शिक्षणाचा नक्की खोटा हट्ट धरू नये या मताचा मी आहे. महत्त्वाचं डिग्री नाही तर महत्त्वाचं स्किल किंवा कौशल्य आहे. म्हणजे फक्त पदवीपेक्षा जॉब ओरिएंटेड स्किल सेट किंवा सर्वायवल स्किल सेट ज्याला आपण म्हणू किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल सेट ह्याला प्राधान्य दिलं जावं. आणि भारतात अनेकदा या गोष्टी सहजरित्या उपलब्ध आहेत हे लक्षात घेतलं जात नाही. अगदी सोपं सांगायचं झालं तर एकेकाळी भारतातलंच उदाहरण देतोय की कोटासारख्या ठिकाणीच फक्त IITians किंवा ॲस्पिरंट्स तिथे जात होते. आज सर्व कोर्सेस ऑनलाईन आहेत. मी जेव्हा CAचे क्लासेस केले तेव्हा सगळे फिजिकल होते. आज पेनड्राईव्ह किंवा ऑनलाईन स्वरूपात त्याचा प्रचार झालेला आहे. सो पटनाचा एखादा किंवा बिहारमधला एखादा विद्यार्थी हा पूर्वी पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये जाऊन शिक्षण घेत असेल. आज पेनड्राईव्हच्या माध्यमातून त्याला तिथे बसल्या बसल्या एज्युकेशन अवेलेबल आहे. हीच गोष्ट इतर अनेक कोर्सेसबद्दल आहे. फक्त CA असं नाही, IIT असेल, UPSC, MPSCसाठी देखील असे कोर्सेस आता उपलब्ध आहेत. मग जर का हे भारतांतर्गत गोष्टींसाठी उपलब्ध असतील तर कदाचित परदेशातील गोष्टींसाठी देखील उपलब्ध असतील. सो याचा आपण नक्की फायदा घेऊ शकतो. अगदीच. आपण शेवटाकडेच आलेलो आहे. समजा एखादा विद्यार्थी आत्ता 12वीत आहे किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे किंवा आणखी कुठल्या प्रोफेशनल कोर्सला आणि त्याला जायचं आहे फॉरेनला शिकायला, त्याची काय ड्रीम आहे, पॅशन आहे, त्यांनी कोणते 5 कठीण प्रश्न स्वतःला आधी विचारायला पाहिजे? त्यांनी पहिला प्रश्न तर विचारावा की हा कोर्स मला आवडतो म्हणून मी करतोय का ट्रेंड आहे म्हणून करतोय का इतर सगळ्यांचा तिकडे ओढा आहे म्हणून मी करतोय. सो पहिलं आहे की त्याचं स्वतःचं ते लायकिंग किंवा त्याचं ॲस्पिरेशन त्या दिशेला नक्की आहे की नाही. दुसरा, हा कोर्स केल्यानंतर करिअर्स काय उपलब्ध आहेत की नक्की पेबॅक त्याच्यातनं मिळणार आहे की नाही. तिसरा महत्त्वाचा म्हणजे या कोर्सला भारतात काही पर्याय उपलब्ध आहेत का, ऑनलाईनमध्ये उपलब्ध आहेत का किंवा हायब्रिड स्वरूपात उपलब्ध आहेत का किंवा भारतातल्याच एखाद्या सिटीत उपलब्ध आहेत का. चौथा महत्त्वाचा मी म्हणेन की ह्या कोर्समध्ये मला सक्सेस नाही मिळाला
म्हणजे माझा प्लॅन बी रेडी आहे की नाही, की समजा या कोर्समध्ये सक्सेस नाही मिळाला, नोकरी नाही मिळाली, तर माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे किंवा नाही. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा, की तो प्लॅन बी म्हणजे काय, किंवा की हे सगळंच सक्सेसफुल नाही झालं तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय होणार आहे, कुटुंबाच्या ॲसेट स्टेकला लागून हा कोर्स मला कंप्लीट करायला लागेल का, किंवा नंतर या ॲसेट्समध्ये कुठेतरी लिक्विडेट करूनच लोन फेडायला लागेल का, हे खूप गरजेचं आहे. सो फक्त पेबॅक पिरियड किंवा चांगलंच पिक्चर बघून नाही, तर वर्स्ट केस सिनारिओ विचार करून त्याला या कोर्सला एनरोल व्हावं किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. ओके. समजा तुमच्याकडे एखादा पालक आला आणि तो म्हणला की मला मुलाला परदेशी शिकायला पाठवायचं आहे, तर तुम्ही त्यांना फॅमिलीची म्हणून अशी कुठली चेकलिस्ट करायला सांगाल की त्याच्यावरनं ते निर्णयापर्यंत येऊ शकतील, आणि तो कायम निगेटिव्ह असेल असंही नाही, पॉझिटिव्ह पण असू शकतो निर्णय. सो चेकलिस्टमध्ये पहिलं कोर्स कोणता आणि देश कोणता आणि त्यासाठी येणारा खर्च याची पूर्ण माहिती पालकांनी पहिल्यांदाच घ्यावी. दुसरी गोष्ट, पालक आणि विद्यार्थ्यांनी बसून त्या कोर्सचा ROI प्रत्येक देशवाईज किंवा प्रत्येक कोर्स, समजा तो 2-3 अल्टरनेट कोर्सचा विचार करत असेल, 2-3 देशांचा विचार करत असेल, तर प्रत्येक कोर्सचा पेबॅक पिरियड काय आहे किंवा परतावा काय आहे ह्याचं त्यांनी एक गणित नक्की मांडावं. ते गणित आज कागदावर मांडतं ते तसंच भविष्यात उतरेल असं नाही, पण त्याचे ॲटलिस्ट विचार आज केला गेला असणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे या कोर्सला काही भारतात समर्थ पर्याय उपलब्ध आहेत किंवा नाही आणि त्याची कॉस्ट. म्हणजे आत्ता आपण परदेशातलंच सुरुवातीला विचार केला, पण काही दुसरे ऑप्शन्स अवेलेबल आहेत का ऑनलाईन, हायब्रिड किंवा भारताशी रिलेटेड. चौथं, या कोर्स सिलेक्शननी किंवा पर्याय जो काही आपण सिलेक्शन करू त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवरती काय परिणाम होणार आहे. म्हणजे तो परिणाम का महत्त्वाचा, तर पालकांचा रिटायरमेंट फंड किंवा इमर्जन्सी कॉर्पस किंवा एखादी ॲसेट स्टेकला लागत नाही ना, जी इसेन्शियल आहे त्यांच्या लाईफसाठी. हां, एक्स्ट्रा असेल तर गोष्ट वेगळी आहे. सो कुटुंबाची आर्थिक स्थिती नक्की विचार केली पाहिजे. आता हे सगळं झालं पॉझिटिव्ह पिक्चर. पाचवं आणि महत्त्वाचं जे असेल चेकलिस्ट म्हणजे ती प्लॅन बी आपल्याकडे काय आहे, की समजा हे सगळं एज्युकेशन घेतल्यानंतर लोन काढून घेतलेलं आहे आणि गोष्टी सक्सेसफुल झाल्या नाहीत किंवा म्हणजे जॉब आयदर तिथे मिळाला नाही किंवा भारतात मिळाला नाही, तर व्हॉट विल बी द रिपरकशन्स, म्हणजे त्याचा तुमच्या कुटुंबावरती काय परिणाम होणार आहे, काय ताण पडणार आहे, हा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. ह्या 5 गोष्टींची चेकलिस्ट जर का तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही तो डिसिजन घेण्यास समर्थ आहात. याचा अर्थ तुम्ही पॉझिटिव्हच घ्याल किंवा निगेटिव्ह घ्याल असं नाही. ह्या चेकलिस्ट नंतर तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे की जायचं आहे की नाही जायचं आहे. आणि मी कितीही जरी झालं तरी मी स्वतः परदेशात शिक्षणालाही गेलो नाही, पण म्हणून तिथलं एज्युकेशन वाईट असं मी अजिबात म्हणणार नाही. पण परदेशात न जाता देखील भारतात करिअर घडवणाऱ्या अनेक लोकांना मी बघितलं आहे, ज्यांनी IIT, IIM किंवा CA, डॉक्टर अशा उच्च प्रतिष्ठित कॉलेजेसमध्ये किंवा इन्स्टिट्यूट्समधनं एज्युकेशन घेतलं आहे किंवा चांगले जॉब्स किंवा चांगली प्रोफेशन्स निवडले आहेत. सो परदेशी शिक्षण हा तुमच्या यशाचा एकमेव मार्ग नाही, हा अनेक मार्गांपैकी एक समर्थ पर्याय आहे असं मी म्हणू शकेन. शेवट तू अतिशय पॉझिटिव्ह नोटवर केलीस मला वाटतं. आणि म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे की परदेशी शिक्षण म्हणजेच सगळं काही आहे असं नाही. पण असं असलं तरी आम्ही दोघंही बायस्ड अजिबात नाही आहोत. हे परदेशी जर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत असेल तर त्या ग्रॅब केल्या पाहिजेत, फक्त सारासार विचार करून आणि विशेषतः फायनान्सेस बघून. कारण जसं सुरुवातीला आपण म्हणलो की पैशांचं सोंग आणता येत नाही, पण तो विचार नक्की केला पाहिजे. रॅपिड फायर प्रश्न आहेत, पटकन घेऊ आपण. परदेशी शिक्षण इन्व्हेस्टमेंट की एक्सपेन्सिव्ह गॅम्बल? इन्व्हेस्टमेंट. एज्युकेशन लोन की एज्युकेशन ट्रॅप? एज्युकेशन लोन. विदेशी डिग्री की प्रॅक्टिकल स्किल्स? पुढच्या 10 वर्षात जास्ती महत्त्वाचं काय आहे? प्रॅक्टिकल स्किल्स. परदेशात कोणतीही नोकरी की भारतात चांगलं करिअर? भारतात चांगलं करिअर. घर विकून मुलाला परदेशी पाठवणं धाडस की आर्थिक चूक? आर्थिक चूक, फारच मोठी आर्थिक चूक. AIच्या युगात सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट डिग्री की स्किल? स्किल. परदेशात गेलं की आयुष्य सेट होतं, मिथ की फॅक्ट? आत्ताच्या परिस्थितीला मिथ. एका वाक्यात सांगा, परदेशी शिक्षणासाठी मोठे एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी स्वतःला कोणता एक प्रश्न विचारला पाहिजे? फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून मी म्हणेन की नक्की पेबॅक पिरियड किंवा ROI कसा राहील. परफेक्ट. विपुल, थँक्यू सो मच. हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातही हा सध्या सुरू असणार आहे, एस्पेशली जे ग्रॅज्युएशनला आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांना करायचा विचार आहे. मला वाटतं त्यांना या निमित्ताने एक नवीन इन्साईट्स तुझ्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुझे मनापासून आभार.
तुम्हालाही सगळ्यांना हा एपिसोड बघून काही प्रश्न असतील, काही शंका असतील, मला खात्री आहे त्या नक्की असणार आहेत, कारण विषयच तेवढा व्हास्ट आहे. तर तुम्ही हक्कानी विचारू शकता. बिग बग्स टीम त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या भागात. आणि हो, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सगळेजण पॉडकास्ट बघताय, आपले एपिसोड्स बघताय हे जाणवतोय. अजूनही काही कारणाने जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच त्या शेजारी सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक बेल आयकॉन असतो, त्याच्यावरही नक्की क्लिक करा. म्हणजे दर आठवड्याला जे नवीन आपले एपिसोड येतात ते दर शुक्रवारी रात्री 8 वाजता आपण रिलीज करतो, त्याची नोटिफिकेशन्सही तुम्हाला यायला लागतील. भेटूया पुढच्या भागात.